मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजना, त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या योजनेचे जर तुम्हाला पैसे मिळत नसतील किंवा तुमचे पैसे बंद झालेले आहे की नाही हे तुम्हाला माहीत नसेल, तर त्यासाठी काय करायचं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच महत्त्वपूर्ण जर व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। वेळोवेळी जे PM किसान सन्मान निधी योजनेसंबंधी जे अपडेट असतात किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंबंधीचे जे अपडेट असतात ते तुम्हाला वेळोवेळी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करतो। तर सर्वात अगोदर तुम्हाला जे तुमचे पैसे मिळतात की नाही किंवा बंद झालेले याबाबत तुम्हाला माहिती नाही, तर तुम्हाला सर्वात अगोदर गुगल क्रोममध्ये जायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला PM किसान टाईप करायचं आहे। PM किसान टाईप केल्यानंतर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करायचं आहे। स्टेटसमध्ये चेक करायचं आहे की तुम्हाला तो पैसा चालू आहे की नाही। तर त्या ठिकाणी जर तुम्हाला स्टेटसमध्ये चालू आहे की नाही जर दिसत नसेल, तर तुम्हाला हे पैसे कायमस्वरूपी बंद झालेले असेल किंवा जर काही त्रुटी असेल, लाईट सेटिंग प्रॉब्लेम असेल, सातबाऱ्याचा विषयी प्रॉब्लेम असेल, बँक सेटिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही KYC रिलेटेड प्रॉब्लेम असेल, तर त्या तुम्हाला सॉल्व करून घ्यायचं। जसे की KYC रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर बँकेत जा किंवा तुम्ही PM किसान च्या वेबसाईटवर जा। त्या ठिकाणी एक ऑप्शन देण्यात आलेले KYCचा, त्या ठिकाणी आधार नंबर OTP टाकल्यानंतर तुमची KYC होऊन जाईल। दुसरं महत्त्वाचं, सातबाराविषयी जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डायरेक्टली सातबाराविषयीचे जे प्रॉब्लेम असेल ते तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी एक ऑफिस PM सन्मान निधी योजनेचा, त्या ठिकाणी जाऊन PM किसान सन्मान निधी योजनेसंबंधीचा जो प्रॉब्लेम तुमचा लँड तो प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व होऊन जाईल। तिसरं महत्त्वाचं म्हणजे बँक अकाउंटला जर तुमचा आधार नंबर लिंक नसेल, तो जर प्रॉब्लेम येत असेल तर त्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जायचं आहे। त्या ठिकाणी एक आधार लिंकिंगचा फॉर्म भरून द्यायचा आहे आणि तुम्हाला ज्या बँकेमध्ये पैसे घ्यायचे आहेत त्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला हा आधार लिंकिंगचा फॉर्म भरायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला पैसे सुरू होऊन जाईल। तर अशा प्रकारे बघितलं तर तुम्हाला हा 3 स्टेप फॉलो करायचे आहे आणि या तिन्ही स्टेप जर ओके असेल तर तुम्हाला कायमस्वरूपी या ठिकाणी PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळत राहणार आहे। आता लवकरच PM किसान सन्मान निधी योजनेचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2-2 हजार रुपये असे एकूण 4 हजार रुपये तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। याबाबत अद्यापर्यंत कोणती अधिकृत अशी घोषणा राज्य सरकार अथवा केंद्र सरकारमार्फत करण्यात आलेली नाही। त्याबाबत तारखेबाबत अद्यापर्यंत कोणतीही स्पष्टता आलेली नाही। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आता लवकरच PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता असेल ते लवकरच तुम्हाला मिळून जाईल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।